कोल्हापुरातील शिंबवणे गावातील तलावाचा भराव तुटला। जोरदार पावसामुळे माती खचल्याने ही दुर्घटना घडली। भराव तुटल्याने पाणी वाहून गेलं। 25 एकर शेतीचं नुकसान। कोल्हापुरात राधानगरी धरण 89% भरलेलं आहे। पंचगंगेची पाणी पातळी तब्बल 30 फुटांवर गेली। जिल्ह्यातील 34 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत। सोलापूरच्या कोडवाडी शहराला गढूळ पाण्याचा पुरवठा, पाण्यात अळ्या असल्याचाही धक्कादायक प्रकार समोर। नागरिकांच्या आरोग्यास धोका, लवकर उपाययोजना करण्याची मागणी। बुलढाणा महिला परिवहन अधिकाऱ्यांची कार्यालयीन कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल। राज्य परिवहन आयुक्तांकडे तक्रार दाखल। साताऱ्याच्या पाचगणीतील शाळेत वर्गमित्राकडूनच विद्यार्थ्यांची रॅगिंग। पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण बाल न्यायाकडे वर्ग। नागपूरसह विदर्भातील परिचारकाचं आज काम बंद आंदोलन। नागपुरातील मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील नर्सचं काम बंद आंदोलन। परळी शिरसाळा ते रामवाडी पर्याय पूल पहिल्याच पावसात वाहून गेला। पूल वाहून गेल्यानं वाहतूक बंद। तत्काळ पुलाचं काम करण्यात यावं, ग्रामस्थांची मागणी। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीच्या पांडाण्यामध्ये बिबट्याच्या जोडीचा मुक्त संचार। वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करावा, ग्रामस्थांची मागणी। नाशिकच्या देवळा तालुक्यातील युरिया खताचा तुटवड्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत। नाशिकमध्ये कोबी पिकावर डावणी, करपा आणि सड रोगाचा प्रादुर्भाव। लागवडीचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हताश। शेतकऱ्यांना कोबी पिकावर रोटावेटर फिरवला। आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे। जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामांमुळे पालिकेचा निर्णय। तर कोथरूड, कर्वेनगर, पेठा, कात्रज भागातील पाणीपुरवठा बंद।